मोदी सरकारचा आज तिसऱ्यांदा बजेट घोषित झालंय. या बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालंय? महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे, युवा वर्ग आहे, महिला आहे, यांना काय मिळालंय? या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके आहेत. त्यांच्यासोबत आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत. ताई, तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आज जे बजेट मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं बजेट सादर केलंय. काही मिळालंय महाराष्ट्राला? मला असं वाटतं की सगळ्या देशांनी हे बजेट ज्यावेळी सादर झालं त्यावेळी सगळ्या देशांनी पाहिलंय. महाराष्ट्राच्या तोंडाला तर सपशेल पानं पुसलेली आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले गेले आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी त्याच्यावर एक शब्दही बोलले नाहीत आणि आज केवळ आपली सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी आणि अर्थमंत्र्यांनी मिळून त्यांची खुर्ची ज्यांनी सांभाळली आहे, ज्या कुबड्यांवर आधारलेली आहे, त्या 2 राज्यांना त्यांनी भरघोस मदत दिली. बिहारला आज 25,000 कोटी रुपये देण्यात आले. आज आंध्र प्रदेशला 15,000 कोटी रुपये देण्यात आले. महाराष्ट्रासाठी काय घोषणा झाली आहे, खरं म्हणजे याचं उत्तर या सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक रेल्वे मार्ग प्रस्थापित आहे. त्या संदर्भात काही घोषणा करण्यात आली आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं? अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतलात, की महाराष्ट्रामध्ये अनेक रेल्वे मार्गांचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रेल्वे मार्गांची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या संदर्भातही आपण कित्येक वर्षापासून ऐकतोय, की खामगाव जालना रेल्वे मार्गाची ही सातत्याने मागणी होते. रेल्वेचे मधल्या काळातले अपघात हे मोठ्या प्रमाणात अपघात झाले. तर रेल्वे सुरक्षेचा विषय आहे. पण आजच्या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची रेल्वे मार्गांच्या संदर्भातली किंवा रेल्वे सुरक्षेच्या संदर्भातली कुठलीही घोषणा रेल्वेच्या संदर्भातली या शासनाने केलेली नाहीये. तुम्ही एक महिला आहात. महिला संदर्भात बजेटमध्ये असं काही दिसलं का तुम्हाला, की जे महिलांचं संरक्षण करेल? खरं म्हणजे मीच तुम्हाला हा प्रश्न विचारणार होते, की महिलांच्या संदर्भात काय ठोस योजना किंवा काय ठोस प्रावधान या सरकारने केलंय हे म्हणजे आम्ही शोधतोय. या देशातली महिला हे शोधते, की तुम्ही महिलांसाठी काय केलंय? महिलांसाठी कुठल्याही प्रकारची एखादी योजना किंवा ठोस कुठलंही प्रावधान या बजेटमध्ये या सरकारने केलेलं नाही. आणि एकीकडे सांगतायत, की आम्ही मध्यमवर्गीयांचा विचार करतोय. दुसऱ्या बाजूला आज ज्यांचं उत्पन्न 7 लाखांपर्यंतचं आहे, त्यांना 5% तुम्ही कर त्या ठिकाणी लादलाय. हे जेव्हा तुम्ही करताय याचा अर्थ तुम्ही जे सांगताय त्याच्यापासून तुम्ही यू टर्न घेताय. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे भारतामध्ये. बेरोजगारांसाठी काय करायला पाहिजे होतं या सरकारने, आणि काही दिलं का बेरोजगारांसाठी त्यांनी? खरं म्हणजे मागच्या 10 वर्षांच्या जर केंद्र सरकारच्या इतक्या वेळा जाहीर झालेले बजेट आणि वारंवार केलेल्या घोषणा ह्या जर बघितल्या, तर केवळ घोषणांचा पाऊस आणि जुमलेबाजी करण्यामध्ये केंद्र सरकार फार त्यामध्ये माहिर आहे. कारण ज्यावेळी सत्तेत आले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, की आम्ही 2 कोटी रोजगार देऊ दर वर्षाला. आजची त्यांची घोषणा ही आहे, की 5 वर्षामध्ये आम्ही 4.1 कोटी रोजगार देणार आहोत आणि रोजगारही नाही. त्यामध्ये ते स्टायपेंड देतायत. आणि ही घोषणा करताना मी तर म्हणेल, की काँग्रेसने जी त्यांची 5 न्यायाची एक घोषणा केली, त्यामधला पहिला न्याय आहे, की युवा न्याय. त्या युवा न्यायमध्ये जी तरतूद काँग्रेसने, की आमचं सरकार जेव्हा सत्तेत येईल, तेव्हा आम्ही जे काही 5 गोष्टी करणार आहोत, त्यामध्ये एक युवा न्याय आहे. युवकांना आम्ही त्या ठिकाणी रोजगार देणार आहोत प्राधान्याने. हे जे काही काँग्रेसचं घोषणापत्र आहे, त्याची युवा न्यायाची कॉपी करण्याचं काम या सरकारने केलं. रोजगार कुठे देतायत? स्टायपेंड देऊन तुम्ही केवळ त्या तरुणांना त्या ठिकाणी घरी बसवणार आहात. त्यांना रोजगार कुठलाही नवीन देण्याचं प्रावधान या बजेटमध्ये नाहीये. या बजेटला काँग्रेसकडून काय नाव देण्यात आलंय? मला असं वाटतं सगळ्यांनी ऐकलंय, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, की ज्या पद्धतीने आजचं बजेट सादर झालं आणि ज्या पद्धतीने आजच्या बजेटमध्ये खूप भरघोस मदत 2 राज्यांना मिळाली, त्यानुसार या बजेटला काँग्रेसचे सगळे आमचे सन्माननीय वरिष्ठ नेते हे कुर्सी बचाव बजेट हे म्हणतात आणि ते काही चुकीचं नाही. खुर्ची बचाव बजेट आपण म्हणताय, कशा प्रकारे जनतेसमोर जाणार? कुर्सी बचाव बजेट आम्ही म्हणतोय याच्या मागे कारण आहे मी आधी सांगितलं, की 2च राज्यांना भरीव मदत अख्ख्या देशभरामध्ये यांनी दिली. इतर राज्यांना यांना काही द्यावंसं वाटलं नाही आणि त्यामुळे लोकांकडे जात असताना जनता ही सुज्ञ आहे. जनतेला हे दिसतंय, की यांना यांची कुर्सी वाचवायची, यांना यांची सत्ता वाचवायची आणि ज्या 2 लोकांचे कुबड्या घेऊन हे सत्तेत आले, त्या 2 लोकांच्या राज्यांना यांनी मदत केली. त्याच्यामुळे हे तर हा मुद्दा तर आहेच. पण त्याचबरोबर बेरोजगारी आहे.
राज्याचा विषय घेतला तर राज्यातही यांनी लाडकी बहीण योजना आणली, पण बहिणीचं गॅस सिलेंडरचे भाव वाढले, त्याचं काही बोलायला तयार नाही. भावाच्या त्या ठिकाणी शेतीमालाला भाव नाही, त्याच्याबद्दल हे काही बोलायला तयार नाही. म्हणजे अनेक मुद्दे आहेत. बेरोजगारी आहे, महागाई आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने राज्यात आणि देशात एक जातीचं राजकारण आणि धर्मांधता वाढवण्याचं काम हे सरकार करतंय. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही नक्कीच जनतेसमोर जाऊ आणि जनता सुज्ञ आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जनता नक्की विचार करेल. तुम्ही म्हणताय की 2 नेत्यांना भरीव निधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताय की आम्ही उठाव केला होता आणि उठाव करून ते भाजपमध्ये भाजपसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही असं तुमचं म्हणणं आहे. हे नामुष्की नाहीये का महाराष्ट्राची? नक्कीच महाराष्ट्राची खूप मोठी नामुष्की आहे आणि खरी नामुष्की आहे त्या नेत्यांची जे सांगतात, की आम्ही जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या फायद्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बीजेपी सोबत गेलो, असं तुम्ही एकीकडे सांगताय. आज बीजेपी सोबत गेल्यानंतर महाराष्ट्रातले अनेक मोठे-मोठे उद्योगधंदे हे गुजरातला हलवण्यात आले. त्या ठिकाणी आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही आणि तरीही केवळ तुमची स्वतःची सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी तुम्ही जर त्या ठिकाणी त्यांची तळी उचलत असाल, तर नक्कीच ही अतिशय नामुष्कीची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातील जनता ही हे सगळं पाहतीये, की तुम्ही स्वाभिमान विकून कशी गद्दारी केली आहे इथल्या जनतेशी, इथल्या लोकांच्या भावनांशी कसे खेळलात, ही महाराष्ट्रातली जनता पाहतीये. त्याच्यामुळे नक्कीच हे जे काही तुम्ही नामुष्कीची वेळ या राज्यावर आणली, त्याचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निषेध करताय याचा? नक्कीच मी निषेध करते, की तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राची सत्ताधारी पक्षामध्ये असलेले जे काही प्रमुख नेते आहेत, सत्ताधारी पक्षाची जी काही लोकं आहेत, आज महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये यांना काहीही मागणी करता आली नाही किंवा काही मिळवता आलं नाही. हे निषेधार्हच आहे. नक्कीच महाराष्ट्राला बजेटमधून काहीच मिळालं नाही. म्हणून हे बजेट कुर्सी बचाव बजेट आहे, असे जे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहे, जयश्रीताई शेळके ते म्हणताय. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र.